नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहे ट्रेडेबल बोनस बद्दल इन्फॉर्मेशन. भरपूर लोक म्हणतात की स्प्रेड जादा असतो, पण खरंच बाबांनो स्प्रेडचा इम्पॅक्ट होतो का? ट्रेडेबल बोनसनं तुम्हाला बेनिफिट मिळतो का? हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळं अनालायसिस करणार आहे. जर तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वाटला तुम्ही कमेंट करू शकता किंवा मला पर्सनली डीएम पण करू शकता. ओके, व्हिडिओला आपण सुरुवात करतोय. तर बघा, स्क्रीनवरती आपण आलेलो आहे. प्रॉपर एक्झाम्पल सोबत तुम्हाला समजावतो बोनसचा बेनिफिट कशा प्रकारे होतो, स्प्रेड खरंच मॅटर करतो का, हे आपण प्रॉपर एक्झाम्पल सोबत बघणार आहे. कोणत्याही ब्रोकरचं वगैरे काही नाहीये बाबा की हा भारी हा वाईट असं तसं आपण काही कम्पॅरिझन करत नाहीये. पण बोनसचा बेनिफिट आणि स्प्रेडचं थोडंसं काय मॅटर आहे नेमकं आपण ते आज बघणार आहे. बघा, एक्झाम्पल देतो तुम्हाला. दोन ब्रोकर पकडूया आपण. एक ब्रोकर ए आणि दुसरा ब्रोकर बी, अशा आपण दोन ब्रोकर आता इथं कन्सिडर करूया. थोडस मी आखून घेतो बघा, इथं मस्तपैकी 50-50 करूया इथं. ओके, इथं ब्रोकर वन काय बाबानो, ज्याच्यामध्ये 100%, 50% असा कोणताच बोनस भेटत नाही असा ब्रोकर. आणि दुसरा आहे ब्रोकर दोन, ज्याच्यामध्ये बोनस भेटतो आपल्याला. काय भेटतो आपल्याला? बोनस भेटतो, जो की ट्रेडेबल बोनस असतो. ट्रेडेबल म्हणजे काय? ज्या बोनसवरती आपल्याला ट्रेड सुद्धा प्लेस करता येतो असा ब्रोकर. ओके, ब्रोकर विथ बोनस. बघा, आता ब्रोकर वन मध्ये लेवरेज तर सगळीकडे सेम असतं, बरोबर. लेवरेज सगळीकडे सेम असतं. 1:1000 पकडूया आपण, ठीक आहे. इकडे पण 1:1000 आपण लेवरेज पकडूया. दोन्हीकडे सेम लेवरेज आपण पकडलेलं आहे. आता बघा, तुम्ही ज्या वेळेस ब्रोकर वन मध्ये ट्रेड करता त्याच्या वेळेस तुम्हाला स्प्रेड लागतो 0.16चा. ठीक आहे, म्हणण्यावर आसपास आपण एक अप्रॉक्सिमेटली पकडतोय. तोच तुम्ही ब्रोकर दोन मध्ये बोनस आहे तिकडं जर तुम्ही ट्रेड प्लेस करायला गेला तर तुम्हाला तिथं स्प्रेड कितीचा लागेल बाबांनो? 0.35च्या आसपासचा तुम्हाला तिथं स्प्रेड लागेल. ठीक आहे, जवळजवळ बघितलं तर दुप्पट इथं स्प्रेड लागतोय आपल्याला. ठीक आहे बाबांनो, आता तुम्हाला कळलं असं दुप्पट स्प्रेड लागतो. आता तिसरी गोष्ट बाबांनो, तुम्ही इथं डिपॉझिट केलं. सपोज करा तुम्ही इथं डिपॉझिट करताय $200. 200 डिपॉझिट केलं तर तुमची इक्विटी किती राहणार आहे? इथं $200 राहणार आहे. ओके, तेच तुम्ही जर दुसऱ्या ब्रोकरमध्ये डिपॉझिट करता येतं ज्याच्यामध्ये बोनस आहे, तिथं तुमची टोटल इक्विटी किती होणार आहे? $400 टोटल तुमची इक्विटी होणार आहे. कशामुळं? तर तिथं 100%चा डिपॉझिट बोनस आहे. किंवा 50%चा जर डिपॉझिट बोनस असेल तर तिथं तुमची इक्विटी किती होणार? 200 डिपॉझिट केलं की $300 तुमची इथं इक्विटी होणार. कसं? 50%च्या बोनसनं. आता मला सांगा, पहिला बेनिफिट काय आहे बोनसचा? तुमची कॅपिटल डबल होते. ही गोष्ट समजून घ्या. इथं तुम्ही 200 डिपॉझिट केले तर तुम्ही 200 वर ट्रेड करू शकता. इथं तुम्ही 400च्या 400 वरती ट्रेड प्लेस करू शकता. सपोज फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला लॉट प्लेस करायचा आहे, गोल्ड मध्ये लॉट प्लेस करायचा आहे. मी गोल्ड सांगतो बरं का, स्प्रेड पण गोल्डचं सांगितलं तुम्हाला. गोल्ड मध्ये तुम्हाला लॉट प्लेस करायचा, सपोज करा एक लॉट तुम्हाला प्लेस करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही $200 वरती एक लॉट प्लेस करू शकता असं कन्सिडर करा. $200 वरती तुम्ही किती लॉट प्लेस करू शकताय? एक लॉट प्लेस करू शकताय. तर इथं तुमची इक्विटी किती आहे? $400 आहे. तर तुम्ही इथं लॉट किती प्लेस करू शकता? इथं तुम्ही 2 लॉट प्लेस करू शकता. किती लॉट प्लेस करू शकता? इथं तुम्ही 2 लॉट प्लेस करू शकता. ठीक आहे बाबांनो, हे तर समजलं तुम्हाला. मला सांगा, एक लॉट न मार्केटमध्ये मुवमेंट आली, किती पण मुवमेंट होते, 100 पीपी उद्या, 200 पीपी उद्या. सपोज करा 100 पीपी मुवमेंट आहे तुमचा डायरेक्शन मध्ये, तर तुमचा इथं प्रॉफिट किती होणार आहे? $100 इथं तुमचं काय होणार आहे? प्रॉफिट होणार आहे, बरोबर. का? तर तुम्ही इथं एक लॉट प्लेस केलाय. मला सांगा, तेच तुमचे लॉट किती आहेत? 2 लॉट प्लेस केले आहेत. तर इथं तुमचं प्रॉफिट किती होणार आहे? $200 तुमचा इथं जवळजवळ प्रॉफिट होणार आहे. हे एक्झाम्पल नीट तुम्ही समजून घ्या. इकडे बघा, तुम्ही डिपॉझिट किती केलं होतं तुमच्या रिअल अकाउंट मधून, म्हणजे तुमच्या बँक अकाउंट मधून किती डिपॉझिट केलं बाबांनो? $200 डिपॉझिट केलं. इकडे पण किती केलं तुमच्या बँक अकाउंट मधून? $200 डिपॉझिट केलं. पण तुम्हाला इथं किती किती इक्विटी भेटली? 200 भेटली. आणि इकडे किती इक्विटी भेटली? $400 इक्विटी भेटली. इथं तुम्ही किती लॉट प्लेस करू शकता? एक लॉट प्लेस करू शकता. इकडे तुम्ही किती लॉट प्लेस करू शकता? 2 लॉट प्लेस करू शकता. इकडे प्रॉफिट किती होईल तुमचा? $100 होईल. तोच इकडे प्रॉफिट किती होईल तुमचा? $200 प्रॉफिट तुम्हाला इकडे भेटेल, ज्याच्यामध्ये बोनस आहे त्याच्यामध्ये. आता हे जर ROI मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर इकडे किती ROI असणार बाबा? सपोज करा इकडे ROI झाला 100%. ROI म्हणजे काय? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. इकडे काय आहे? रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट किती किती केली तुम्ही? इथं $200 इन्व्हेस्टमेंट केली, तुम्हाला किती रिटर्न भेटलाय? $100 रिटर्न भेटला. म्हणजे किती झाला ROI तुमचा? ROI किती झालाय? 50%चा ROI झालाय. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती झालाय तुमचा? 50%चा. ठीक आहे, तेच
इकडे तुम्ही डिपॉझिट किती केलं? $200, बरोबर. $200 डिपॉझिट केलं, तर इकडे किती प्रॉफिट झाला तुमचा? $200 प्रॉफिट झालेला आहे. तर तुमचा इथं ROI काय आहे? 100% तुमचा इथं ROI आहे. ही गोष्ट समजून घ्या. तुम्हाला वाटेल की इक्विटीवरती ROI कॅल्क्युलेट करा, पण नाही. तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, इन्व्हेस्टमेंट किती केली हे ह्याच्यावरती ROI कॅल्क्युलेट केला जातो. तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली? $200 केली. मग इथं प्रॉफिट किती झाला? $200. तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती झालं तुमचं? $100. 100% इथं झालेला आहे. ह्या दोन फेवरेबल सिच्युएशन झाल्या बाबा, की प्रॉफिट झाल्यानंतर तुम्हाला किती कशा प्रकारे बेनिफिट होतो हे तुम्हाला सांगितलेलं आहे. आता स्प्रेडचा मॅटर बघा. ह्याच्यामध्ये $100 प्रॉफिट झालाय, बरोबर. पहिल्या ब्रोकरमध्ये इकडे किती झालाय? $200 प्रॉफिट झालेला आहे. 100 मधून स्प्रेड जर तुम्ही इकडे वजा करता, एका लॉटला किती स्प्रेड आहे तुमचा? $16 स्प्रेड जाईल. तर इकडे तुमचा प्रॉफिट किती होणार आहे बाबांनो? $84 इथं तुमचा प्रॉफिट होणार आहे. किती? $84. तोच तुमचा इकडे प्रॉफिट किती होणार आहे? 200 वजा स्प्रेड किती आहे? 35च्या आसपास. मॅक्सिमम स्प्रेड 35च्या आसपास आहे. तर इकडे तुमचा 70चा स्प्रेड जाईल. $130 आसपास तुमचा इथं प्रॉफिट राहील. ठीक आहे. एकदम सिंपल फंड आहे बघा. नीट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे याला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एकदम सिंपल एक्झाम्पल मी दिलेली आहेत. अशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट वगैरे कॅल्क्युलेट करू शकता. आता तुम्हाला वाटत असेल की लॉट साईज डबल आहे, तर लॉस पण तुमचा डबल होऊ शकतो का, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. बघा, सपोज करा, आता तुम्हाला एक्झाम्पल देतो. लॉस वाली सिच्युएशन बघूयात आपण. ह्या झाल्या प्रॉफिट वाल्या सिच्युएशन. आता लॉस वाली सिच्युएशन कन्सिडर करणार आपण. बघा, लॉस मध्ये काय होऊ शकतं? लॉसच्या सिच्युएशनला तुमचं इकडे किती कॅपिटल होतं? $200 कॅपिटल होतं. अकाउंट तुमचं वॉशआउट झालं. अकाउंट तुमचं वॉशआउट झालं. सपोज करा एक लॉट तुम्ही प्लेस केलाय, एक लॉटनं तुमचं अकाउंट वॉशआउट झालं, तर तुमचा लॉस किती होणार आहे? $200. इकडे जर एक लॉटनं सेम ट्रेडला किती लॉस होईल तुमचा? $200 लॉस होईल. एक लॉट प्लेस केला इकडे, एक लॉट इकडे प्लेस केला, किती लॉस होईल? इकडे इकडे पण 200 लॉस होईल, इकडे पण 200 लॉस होईल. मला सांगा, ब्रोकर 1 मध्ये जर तुमचा 200 लॉस झाला, तर तुम्ही नेक्स्ट ट्रेड करू शकताय का? तुम्हाला नवीन डिपॉझिट करावं लागेल, त्यावेळेसच तुम्ही इथं ट्रेड प्लेस करू शकता. पण इकडे ज्याच्यामध्ये बोनस आहे त्याच्यामध्ये तुमचा 200 लॉस झालाय, तर तुम्हाला तिथं बोनस उरलेला आहे. बोनस किती आहे तुमचा? $200 आसपास इथं बोनस शिल्लक आहे. 200 बोनस वरती तुम्ही परत ट्रेड प्लेस करू शकता. नवीन डिपॉझिट करायची गरज आहे का तुम्हाला? नाही. मान्य आहे की हा बोनस तुम्हाला विड्रॉ करता येत नाही, पण ह्याच्यावरती ट्रेड प्लेस करता येतो. तुम्हाला ब्रोकर 1 मध्ये ट्रेड प्लेस करण्यासाठी नवीन डिपॉझिट करावं लागेल, पण ब्रोकर 2 मध्ये तुम्हाला नवीन डिपॉझिट करायची गरज आहे का? अजिबात काही सुद्धा गरज नाहीये, कारण की तो बोनस आहे, त्या बोनसवरती तुम्ही ट्रेड प्लेस करू शकता. म्हणून तर याला ट्रेडेबल बोनस असं म्हणतात. ह्याच्यावरती तुम्ही ट्रेड प्लेस करू शकता. सपोज करा, आता आपण जसं म्हणलं होतं की इकडे एक लॉट प्लेस करणार आहे, तर इकडे किती लॉट प्लेस करणार आहे? आपण 2 लॉट प्लेस करणार आहे. मग इकडे एक लॉटनं जर $200 लॉस झाला, तर इकडे 2 लॉटनं $400 लॉस होईल, बरोबर. मग तुम्हाला वाटेल की $400 लॉस झाला माझा. नाही, पण तुम्ही तुमच्या बँक अकाउंट मधून डिपॉझिट किती केलं? $200 केलं. बाकी 200 तर कोणी दिले होते? कंपनीने दिले होते. मग कंपनीच्या खिशातले पैसे गेले, तुमच्या खिशातले गेलेत का बाबांनो? तुमच्या खिशातले अजिबात पैसे गेले नाही. तुमच्या खिशातले फक्त $200 गेलेले आहेत. एकदम सिंपल साधी कॅल्क्युलेशन दाखवण्यात. आता तुम्हाला वाटत असेल की बाबा हे बोनसचा नेमका ब्रोकर कोणता आहे? ट्रेडेबल बोनस देणारा एकच ब्रोकर आहे, तो आहे एक्सएम. एक्सएम शिवाय दुसरीकडे कुठेही ट्रेडेबल बोनस भेटत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सगळेजण. आता इथं 100%चा जो बोनस आहे तो असं एक महिन्याआड चालू असतोय प्रमोशन त्यांचं. त्यानंतर 50%चा बोनस असतोय. चला थोडंसं नीट एक्झाम्पल तुम्हाला क्लिअरली देऊ सांगतो, म्हणजे तुम्हाला चूज करायला एकदम सोपं जाईल. एक्सेल मध्ये 100% डिपॉझिट बोनस तर असतोय. 100%चा डिपॉझिट बोनस तर तुम्हाला बघायला भेटत असेल. प्लस 50%चा बनून बोनस असतो. आता 100%चा जो बोनस आहे, त्यांचा जो 100% बोनस आहे तर तो तुम्ही कितीपर्यंत यूज करू शकताय? $200. म्हणजे 200 डिपॉझिट केले तुम्ही, तर तुम्हाला इथं 200चा बोनस भेटणार आहे. इज इक्वल टू तुमची इक्विटी किती होणार आहे? $400 तुमची इक्विटी होणार आहे. आता 100% ऑफर चालू असताना जर 100% ऑफर नसेल चालू, तर 50% ऑफर असते. 50% मध्ये तुम्ही $1000 पर्यंत डिपॉझिट करू शकता. तुम्ही 1000 डिपॉझिट केलं, $1000 डिपॉझिट केलं, तर तुमची टोटल इक्विटी इथं होणार आहे $1500. ठीक आहे. आता मला वाटत नाही ह्याच्यापेक्षा बेनिफिशियल गोष्ट दुसरी कोणती आहे, किंवा स्प्रेडचा दुसरा काय मॅटर. मला सांगा, तुमची कॅपिटल डबल होत असेल तर तिथं तो एवढा स्प्रेड काय मॅटर करणार आहे? तुमचं प्रेडिक्शन बरोबर असेल, लॉट साईज चांगली असेल, तर तिथं स्प्रेड मॅटर करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा, नवीन अकाउंटसाठी एक्सेल मध्ये 100% डिपॉझिट बोनस तर चालूच आहे. नवीन अकाउंट 100% चालू आहे. प्लस ओल्ड जे अकाउंट होते, जे ऑलरेडी आपल्या अंडर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा
नेक्स्ट मंथ मध्ये म्हणजे मार्च महिन्यामध्ये 3-4 दिवसानंतर 100% डिपॉझिट बोनस येणार आहे. ज्यांचे अकाउंट नसतील त्यांनी न्यू अकाउंट एकतर ओपन करून घ्या, नसेल तर आयबी चेंज करून घ्या. ओल्ड अकाउंट असतील तर आयबी त्याचा चेंज करून घ्या, पार्टनर कोड टाका अबी 100चा आणि आयबी चेंज करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करा. प्रोसेस नीट फॉलो करायची, लिंक वरून जायचं. पार्टनर कोडचा ऑप्शन आहे, रजिस्ट्रेशनच्या अगोदर पार्टनर कोड येतो, तो पार्टनर कोड टाकायचा. काय पार्टनर कोड आहे? अबी 100. हा पार्टनर कोड तिथं तुम्ही टाका. रजिस्टर व्हा. तुमची जी आयडी आहे ती व्हॉट्सअपला मला सेंड करा, मी चेक करतो. तुमच्या ह्याच्यामध्ये 100% डिपॉझिट बोनस पण शो होईल. नसेल तर मार्च महिन्यामध्ये सगळ्यांना 100% डिपॉझिट बोनस भेटणारच आहे. अजून एकदा गोष्टी बघा, नीट क्लिअर करतो. पहिली गोष्ट तर तुमचं अकाउंट बॅलन्स डबल होतोय. पहिला बेनिफिट काय? अकाउंट बॅलन्स तुमचा डबल होतोय. दुसरा बेनिफिट काय? लॉट साईज तुम्ही डबल वापरू शकताय. तिसरा बेनिफिट काय? तुम्हाला इथं थोडासा स्प्रेड जादा लागेल, नो प्रॉब्लेम. ट्रेड जर लॉस मध्ये गेला तर उरलेल्या बोनस वरती सुद्धा तुम्ही ट्रेड प्लेस करू शकता. बोनस 0 होईपर्यंत ट्रेड प्लेस करू शकता. 100% ट्रेडेबल बोनस आहे तो. ठीक आहे, एवढे 3-4 बेनिफिट आहेत, म्हणून तुम्हाला मी एक्सेलला सजेस्ट करतो बघा. ठीक आहे, बाकी तुमची इच्छा आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, अकाउंट वगैरे ओपन करा, आयडी वगैरे पाठवा. फ्री कोर्स वगैरे सगळं काही ऍप्लिकेशन वरती अवेलेबल आहे. व्हिडिओ कसा वाटला? अजून तुम्हाला काय वाटतंय का ह्याच्यामध्ये काय गरजेचं आहे का, कशाबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, म्हणजे मी त्याच्यावरती अजून प्रॉपर नेट व्हिडिओ बनवेन. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.